DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। लोणार येथील बनावट कीटकनाशक विक्री करणाऱ्यांची सखोल चौकशी करून विक्रेते व बनावट कीटकनाशक बनवणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई करा, अशी मागणी कृषी मंत्री माननीय नामदार दत्तात्रय भरणे यांना तहसीलदार लोणार यांच्या मार्फत निवेदन देऊन डॉक्टर गोपाल बच्छिरे, जिल्हा संघटक शिवसेना उभाटा यांनी केली आहे। जिल्ह्यातील लोणार शहरामध्ये सध्या काही स्थानिक विक्रेत्यांकडून नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बनावट आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या कीटकनाशकांची खुलेआम विक्री केली जात आहे। विशेषतः एका कंपनीचे इसाबियन हे बनावट कीटकनाशक मोठ्या प्रमाणावर विकले जात असल्याचे समोर आले आहे। नाशिक येथील कंपनीचे पोलिसांच्या मदतीने सापळा रचून लोणारमधील विक्रेत्यांकडून 29,008 रुपयांचा बनावट मुद्देमाल जप्त केला आहे। पोलीस कार्यवाही झाली असली तरी स्थानिक पातळीवर काही हितसंबंधी लोकांकडून या प्रकरणात तडजोड करून प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू असल्याची दाट शक्यता आहे। ही औषधे बनावट असल्याचे पिकांवरील किडीचे नियंत्रण होत नाही, उलट पिके जळून जात आहेत। यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आणि मानसिक खच्चीकरण होत आहे। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी लावून दोषी विक्रेते आणि त्यांच्या मागे असलेल्या मुख्य सूत्रधारांवर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करावेत। लोणार आणि परिसरातील कृषी सेवा केंद्राची कृषी विभागाच्या भरारी पथकांमार्फत आकस्मिक तपासणी करावी। हे प्रकरण कोणत्याही दबावाखाली दडपले जाणार नाही याची आपण वैयक्तिकरित्या दखल घ्यावी। बळीराजाला लुटणाऱ्या या माफियांवर कडक कारवाई करून बळीराजांना न्याय द्यावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तहसीलदार लोणार यांना मार्फत कृषी मंत्री माननीय दत्तात्रय भरणे यांनी निवेदन देऊन करण्यात आले। या प्रसंगी शिवसेना विभाग जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे यांच्यासह शहर प्रमुख गजानन जाधव, तालुका निवडणूक समन्वयक सुदम अंभोरे, शहर संघटक तानाजी मापारी, युवा शहर प्रमुख श्रीकांत मदनकर, अल्पसंख्याकांचे इक्बाल कुरेशी, अवेश कुरेशी, यशपाक खान यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। DPA न्यूज साठी प्रतिनिधी जालमसिंग परिहार, बुलढाणा। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।